नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. सकाळचे 5:30 वाजलेत. आज आपल्याला जे फोटोशूट आहे ना, ते साधारण 200 250 किलोमीटर लांब आहे. त्याच्यामुळे लवकर निघावं लागलं. तर सोनू शेटनी गाडी लोड करून दिली आणि आपण पोहोचलो डायरेक्ट पार्टीच्या घरी. आवरलंय? हा रेडी आम्ही. तुम्हाला काही शूट करायचं? हा, शूट करू ना. आणि शूटला सुरुवात झाली. अमोल शेटनी कॅमेरा खोलला आणि पहिली सुरुवात जी असते ती देवघरापासून असती. त्याच्यामुळे डायरेक्ट देवघरापासून शूटिंग चालू झाली. आज होते अमोल शेट आणि चंदू शेट. तोपर्यंत इकडं नवरदेवाचे वडील पण हजर होते. त्यांना पण आपण कॅमेऱ्यात घेतलं आणि गाडी पण आलती आनंद ट्रॅव्हल. आणि आपली गाडी आज इथं लावून आपण त्यांच्या गाडीत आज प्रवास करणार होतो. प्रथेप्रमाणे नारळ फोडून प्रवासाला सुरुवात झाली. चंदू सेठ, अमोल सेठ आज आपल्यासोबत आहे दिवसभर, विषय नाही. सकाळी 9:15च्या सुमारास गाडी नाश्त्याला थांबली. मस्तपैकी 2-2 समोसा ताव मारून परत पुढच्या प्रवासाला आपण निघालो. साधारण 11:30 पावणे 12च्या दरम्यान आपण कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलो. आणि बघा ना स्वागत कसं झालं. धुमधडाक्यात स्वागत होऊन इकडं एकदम भव्य दिव्य आणि एकमेकाच्या गळ्यात मिठ्या मारीत पाय धुवून औक्षण करून एकदम भारी असं नियोजन झालं होतं सगळं. याच्यानंतर जो प्रोग्राम होता तो होता छोटासा नाश्त्याचा प्रोग्राम. आणि त्याच्यानंतर लगेच नवरदेव आणि नवरीच्या मामाला स्टेजवर बोलून लगेच सुपारी फोडायचा कार्यक्रम होणार होता. तो बी एकदम मस्तपैकी एकदम टायमात पार पाडला. आणि मग काय पुढे प्रोग्राम एक 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 करून चालू होता. आज आपला लाईटचा जो सेटअप होता, एकीकडे एक फ्लॅश आणि दुसऱ्या बाजूला नवरीच्या ते होते AD300. आणि खास करून नवरीच्या हातातलं जे इक्विपमेंट आहे ना, तो फॅन आहे बरं का छोटा. गरमीमुळं हा फॅन ह्या पार्लरवाल्यांनी त्यांना दिलता आणि आज आपल्या फोटोग्राफीच्या ताब्यात त्यांचाही समावेश झाला. इकडे आपली सगळी टीम छान असं फोटोशूट आणि मी स्वतः संदीप काळे. कार्यक्रम थोडा थोडा करून पुढे सरकत होता. नवरी येत होती, नवरदेव येत होता आणि हा साखरपुड्याचा मुख्य कार्यक्रम चालू होता. याच्यानंतर जो कार्यक्रम होता तो म्हणजे अंगठी घालायचा, का जेणेकरून दोघं एकमेकाला बांधील होते. आणि मस्त भव्य दिव्य आणि एकदम छान म्हणजे दोस्त लोकांच्या मजाक आणि हसीमध्ये हा कार्यक्रम झाला. एकमेकाला गोडतोंड केलं पेढा भरून. पण दिवसभराच्या या प्रवासात चंदू शेठ थोडे थकले होते म्हणून थोडी डुलकी लागली त्यांना. पण त्यांना लगेच आपण जागा करून म्हणलं, चला घ्या फोटोशूट करून घ्या. एकदम ॲक्टिव्ह असणारा माणूस पण प्रवासामुळे आज थकला होता. आता कार्यक्रम होता आपला होता कपल फोटोशूटचा. पण तिथं मान्यवर आले त्याच्यामुळे त्यांचे काही फोटो घेतले. आणि आता इकडं आपलं कपल शूट सुरू झालं. पण दोस्त लोकांच्या म्हणण्यानुसार गुडघा टेकून आणि गुलाबाचं फूल देऊन जर फोटो नाही आला तर साखरपुडा कसला. त्याच्यामुळे त्यांच्या शब्दाला मान देऊन हे उद्योग आपण केला. आणि त्याच्या पुढं त्यांना एक ड्रेस चेंज करायचा होता. पण आजच्या दिवसभरात हुकलेला प्रोग्राम म्हणजे काय, फॅमिली फोटोशूट. नवरदेवाच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार आवरा आता 6 वाजलेत. त्याच्यामुळं पॅकअपची सुरुवात झाली. आपल्याला घरी यायला किती वेळ लागतो माहीत नव्हतं. मग बाय बाय केलं आणि आपल्या समोरचे जे फोटोग्राफर मित्र होते त्यांना बी राम करून आपण निघालो. पण इकडे सेल्फी घ्यायचा प्रोग्राम चालू होता. 6 वाजता आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आणि रात्री 10च्या आसपास आपण इकडे घरी पोहोचलो. तर आजचा दिवस कसा गेला मित्रांनो? आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडे. धन्यवाद मित्रांनो.